नमस्कार, मी अमृता दीक्षित। आम्ही ठाणेकर वृत्तवाहिनीमध्ये आपणा सर्वांचं स्वागत सादर करीत आहोत आतापर्यंतच्या ठळक घडामोडी। सालाबादप्रमाणे यावर्षी देखील शिवसेना ठाणे जिल्हा शाखेच्या वतीने भारताच्या 78व्या स्वतंत्र दिनानिमित्त रात्री 12 वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले। यावेळी खासदार नरेश म्हस्के, आमदार प्रताप सरनाईक, आमदार रवींद्र फाटक तसेच इतर मान्यवर उपस्थित होते। संकेत अर्पण करून अभिवादन करतील। या ठिकाणी ध्वजारोहण होतंय। राष्ट्रपति को सलामी देंगे, सलामी दो। एक साथ राष्ट्रपति शुरू करेंगे, शुरुआत कर। जन गण मन लाडकी बहीण योजना आपण जाहीर केली। त्याचे आज 33 लाख महिला भगिनींच्या खात्यात 990 कोटी रुपये जमा झाले। 17 तारखेपर्यंत आणखी जमा होतील। आणि लाडक्या भावांना पण आज आम्ही पत्र दिली, त्यांना जे स्टायपंड देतो 6,000, 8,000, 10,000 त्यांना देखील आज आपण 540 लोकांना अपॉइंटमेंट दिल्या ठाणे महापालिकेमध्ये। आणि ठाणे परिवहन सेवेमध्ये 178 लोकांना आज अप्रेंटिसशिपच्या अपॉइंटमेंट लेटर दिलेले आहे। त्यामुळे आजचा दिवस माझ्या बहिणींच्या आणि भावांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे आणि ट्रॅक्टरमुळे शेतकऱ्यांच्या दृष्टीने देखील महत्त्वाचा आहे। सगळ्यांना भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या मनापासून शुभेच्छा। स्वातंत्र्य दिन चिरायू हो। आणि ज्या ज्ञात अज्ञात स्वातंत्र्यवीरांनी आपल्या प्राणांचं बलिदान दिलं, त्या सर्व स्वातंत्र्यवीरांना विनम्र अभिवादन। आणि आपल्या सगळ्यांना पुन्हा एकदा स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा। आज स्वातंत्र्य दिनाच्या आता 12 वाजून गेले, आपला स्वातंत्र्य दिन सुरू झाला। आपण आताच 12 वाजून 1 मिनिटांनी झेंडावंदन केलेलं आहे। धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी हे सुरू केलेली परंपरा आजही कायम सुरू आहे। आणि म्हणून आज या स्वातंत्र्य दिनानिमित्त आज आपल्याकडे भारतातला पहिला ऑटोमेशन इलेक्ट्रिक ट्रॅक्टर हा आज या ठिकाणी याचं लोकार्पण ठाण्याचेच आहेत। कौस्तुभ आणि अभिषेक हे आपले ठाणेकर आहेत, त्यांचं मनापासून मी अभिनंदन करतो। कारण शेतीमध्ये शेतकऱ्यासाठी हा क्रांतिकारक ट्रॅक्टर ठरेल। कारण मला आता त्यांनी सांगितलं दिवसभरामध्ये जिथं 3 ते 4 हजार रुपयाचं डिझेल लागतं, तिथे फक्त 300 रुपयामध्ये अख्खा दिवस हा ट्रॅक्टर चालतो। खरं म्हणजे पारंपरिक शेती
आणि पारंपरिक शेतीतले कृषी अवजार यावर शेती करतात लोक, शेतकरी. आपला भारत हा कृषीप्रधान देश आहे, तसा आपला महाराष्ट्र देखील शेतकऱ्याला प्राधान्य देणारा राज्य आहे. आणि म्हणून या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला, बळीराजाला आपल्या सरकारने अनेक योजना सुरू केल्या. संकट काळी त्याच्या पाठीमागं आपलं सरकार उभं राहिलं आहे. योजनांमध्ये मी जात नाही. मला वाटतं महाराष्ट्रात शेतकऱ्यांसाठी एवढ्या योजना आहेत त्या देशात कुठंच नाही आहे. आणि मग बळीराजा हा आपला अन्नदाता आहे आणि त्यासाठी हा वरदान ठरणारा इलेक्ट्रिक ट्रॅक्टर हा आज याचा शुभारंभ होतोय. मी दोघांनी शुभेच्छा देतो. आणि या ट्रॅक्टरचा वापर शेतकऱ्यांच्या हितासाठी, शेतकऱ्यांना आता आपण आदरणीय प्रधानमंत्री महोदयांचं देखील संकल्पना आहे की शेतीमध्ये डबल इन्कम घ्यायचं आपल्याला, म्हणजे उत्पन्न डबल झालं पाहिजे, इन्व्हेस्टमेंट तेवढीच आणि उत्पन्न डबल. इथं तर मला वाटतं उत्पन्न 10 पटीने आहे, 10 पटीने जास्त आहे फायदा. त्यामुळे नक्की हा शेतकऱ्यांना वरदान ठरेल. त्यामुळे खरं म्हणजे आता पर्यावरणाच्या दृष्टीने आपण सगळी बरीच वाहनं जी आहेत ही इलेक्ट्रिकवर कन्वर्ट करतोय. आपल्याकडे ठाण्यात बसेस पण आल्या, इलेक्ट्रिक बसेस, मुंबईला इलेक्ट्रिक बसेस आल्यात, महाराष्ट्रामध्ये इलेक्ट्रिक बसेस आल्यात, इलेक्ट्रिक 4 व्हीलर आल्यात, 2 व्हीलर पण आल्यात, 2 व्हीलर पण आल्या. पण ट्रॅक्टर हा पहिल्यांदा आलेला आहे. त्यामुळे हा शेतकऱ्यांसाठी एक वरदान ठरेल. धन्यवाद. तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. ठाणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्या हस्ते मुख्य शासकीय कार्यालयाजवळ ध्वजारोहण सोहळा संपन्न झाला. राष्ट्रीय ध्वज को सलामी देंगे. राष्ट्रीय ध्वज सलामी.
हातात तिरंगा घेऊन ते कोसळताना बदले, हा आहे देश महान आणि विजता विजता असले. हा उत्सव स्वातंत्र्याचा त्या बलिदानाचा आहे. कार्यक्रम संपन्न होत आहे. पहिल्या क्रमांकावर असणारं पोलीस मुख्यालयाचं एक पथक जायचं आहे. सुव्यवस्था राखण्यामध्ये चौक व्यवस्था करण्याची पथक. दुसऱ्या क्रमांकावर आहे जंगल नियंत्रण पथक. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीला यशस्वीपणे तोंड देण्यासाठी जन्मापासून मी ठाणेकर. जुनं ठाणं झपाट्याने बदललं, त्याचं ठाणे महानगर झालं. ठाणे महानगरात अनेक विविध क्षेत्रातील कलाकार आहेत. ते आपली कला पेश करत असतात. ठाण्याच्या दर्दी रसिक प्रेक्षकांकडून त्यांना भरपूर प्रतिसाद मिळतो. मलाही माझ्या नखशिल्प प्रदर्शनामध्ये भरभरून प्रतिसाद मिळाला. त्याबरोबर झालेल्या नवीन ओळखीमधनं आमच्या विश्वास मतिमंद मुलांच्या केंद्रामध्ये ती रसिकांनी भेट दिली आणि आमच्या मतिमंद मुलांची कार्यक्षमतालाही त्यांनी दाद दिली. ठाणेकर आणि ठाण्याचा मला अभिमान वाटतो. आम्ही ठाणेकर. आम्ही ठाणेकर. आम्ही ठाणेकर. आम्ही ठाणेकर. आम्ही ठाणेकर. होय, ठाण्याचा मला अभिमान आहे आणि होय आम्ही ठाणेकर.